टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर येते। टिळेकरांच्या मामाचा काटा मामीनच काढलाय। या प्रकरणी आरोपी मोहिनी वाघला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मोहिनी वाघ यांनीच सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखाची सुपारी दिली होती। 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षाच्या अक्षय जावळकर सोबत अफेअर होतं। विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा त्यांच्या मुलाचाच मित्र आणि शेजारी राहणारा। मात्र अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीशी मोहिनीच पडली आहे। मोहिनी आणि अक्षय जावळकरमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबंधांचा सुगावा लागला आणि तेव्हापासून ते पत्नी मोहिनीला मारहाण करू लागले। त्यामुळे अफेअरमध्ये सतीश वाघ यांचा अडसर ठरत होता। अक्षयच्याही मनात राग धुमसत होता। मोहिनीला सतीश वाघ यांचे पैशांचे व्यवहार आपल्या हाती घ्यायचे होते। यातूनच मोहिनीनं अक्षयला सतीश वाघांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिली आहे। जावळकर कुटुंब 2001 मध्ये वाघ कुटुंबाच्या खोलीत भाड्यानं राहण्यासाठी आलं। तरुणपणात अक्षय जावळकरला सतीश वाघांच्या पत्नीची मोहिनी पडली। अक्षय जावळकर 21 वर्षांचा तर मोहिनी वाघ तेव्हा 37 वर्षांच्या असल्यापासून त्यांचा अफेअर। अक्षय आणि मोहिनी वाघ जवळपास 11 वर्ष अफेअर। प्रेमसंबंधांचा सुगावा लागल्यानंतर सतीश वाघांकडून मोहिनीला मारहाण। प्रेमात अडसर ठरत असल्यानं अक्षय जावळकरच्या मनात राग धुमसत होता। सतीश वाघांच्या पैशांचे सर्व व्यवहार मोहिनीला देखील हाती घ्यायचे होते। सतीश वाघांच्या हत्येसाठी मोहिनीकडून जावळकरला 5 लाखांची सुपारी देण्यात आली। अक्षय जावळकर आणि त्याच्या साथीदारांनी वाघ यांच्यावर 70 वार केले। महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे। त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे। त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू। जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जावळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। पुढची बातमी बीडमधून। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आता तपासाला गती येणार आहे, कारण सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक मस्साजोगकडे रवाना झालेत। सीआयडीचा अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्यासह इतर अधिकारी मस्साजोग इथं रवाना झालेत। तब्बल 4 तास शासकीय विश्रामगृहात प्रकरणाविषयी त्यांनी माहिती घेतली आहे। मस्साजोग इथं देशमुख कुटुंबियांशी ते चर्चा देखील करतील। 4 तास या संदर्भातली माहिती घेण्यात आलेली आहे आणि आता त्यानंतर तपासाला गती येताना पाहायला मिळणार आहे। सीआयडीचं पथक इथं दाखल झालंय। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची चर्चा देखील केली जाणार आहे। त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणाला आता गती येणार आहे। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक मस्साजोगमध्ये दाखल झालेत। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 4 तास त्यांनी माहिती घेतल्याचंही कळतंय। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षाच व्हायला हवी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। माझ्या जवळचा कोणीही असला तरी कारवाई झालीच पाहिजे। या प्रकरणात माझा संबंध नसून वाल्मिक कराडचे सुरेश धसांशीच संबंध असल्याचं मुंडेंनी पलटवार करताना म्हटलंय। वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय। त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही। ज्यांनी कुणी केलंय, ही जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलंय, निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे। या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे। त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे। पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट।
धुळ्यात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय. 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मराठवाड्यात आजपासून पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला जातोय. मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जाते. विदर्भातही पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झाली आहे. कापूस केंद्रावर कापसाला समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे 600 रुपयांची घसरण झाली आहे. पपईच्या दरात मोठी घसरण झाल्यानं पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वातावरणातील बदलाचा फटका पपईला बसत असून बाजारात कवडीमोल भाव मिळतोय. बाजारात 8 ते 10 रुपये प्रति किलो दर पपईला मिळतोय. इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा ॲग्रोवनमधून. थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यानं डाळिंबाचे दर वाढलेत. महिन्याभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारी डाळिंब आता 160 रुपये किलोनं विकली जात आहेत. वाशिमच्या बाजारात वाटाण्याच्या शेंगांना चांगली मागणी आहे. 90 ते 100 रुपये किलो प्रमाणे दरही मिळतोय. अवघ्या 2 ते 2.5 महिन्यांचं पीक असलेल्या वाटाण्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याचा आनंद व्यक्त होतोय. राजापूरमधील शेतकऱ्यांना 1 एकर कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. कोथिंबीर लागवडीसाठी 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च केला. मात्र पहिल्यांदा कोथिंबीर विकून अवघे 3500 रुपये मिळाले. त्यामुळे राजेंद्र बाग या शेतकऱ्यानं कोथिंबीरीवर ट्रॅक्टर फिरवलाय. बुलढाण्यातील बदलत्या हवामानानं गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. 2 दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय. यामुळे रब्बी पीक हरभरा आणि गहू या पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सांगलीत द्राक्ष हंगाम सुरू झाला असून 400 ते 480 रुपये द्राक्षाला दर मिळतोय. मात्र हवामान बदलानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे. तब्बल 1,74,277 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या हंगामात गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे. यवतमाळमध्ये तूर पिकावर मर रोगाचं आक्रमण झालंय. पीक शेंगा भरण्यापूर्वी अचानक वाळत असल्यानं तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. अशात कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी न करताच केवळ कागदोपत्री उपाययोजना सुचवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पशुखाद्याचे भावात सातत्यानं वाढ होतेय. त्यामुळे पशुपालकांना मोठा खर्च करावा लागतोय. दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं दुधाला हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करतोय. सोलापूर, पंढरपूरसह इतर शहरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे. हा विसर्ग 6000 क्युसेक्सपर्यंत वाढवला जाईल. त्यामुळे भीमेकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे अनेक शहरांना दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप केलं जात आहे. यावेळी केवळ 21% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय. अनेक शेतकऱ्यांना बँक कोणत्या ना कोणत्या कारणानं कर्ज नाकारते. त्यामुळे पीक कर्ज वाटपात बँकांचा आखडता हात पाहायला मिळतोय. बनावट शेतकरी उभे करून अतिवृष्टीची कोट्यावधींची मदत लाटणाऱ्या तलाठ्यांना बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय. तत्कालीन तहसीलदार शीतल सोलट यांनीच हा घोटाळा उघडकीस आणलाय. पोलिसात तक्रारही दिली होती. ऑगस्ट महिन्यापासून 3 आरोपी फरार होते.
जुन्नर तालुक्यातील तोतरबेट परिसरात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. या बिबट्यानं लोकवस्तीत पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बुधवारी 8 फुटी धामण आढळली आहे. सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना याबाबत कळवताच त्यांनी धामणीला पकडून जंगलात सोडलंय. कार्यालयाला सुट्टी असल्यानं अनर्थ टळलाय. मुंबईत लॅम्बॉर्गिनी कार भर रस्त्यात पेटल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 5 कोटींच्या लक्झरी कारला आग लागल्याचा हा व्हिडिओ बिझनेसमन गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. काही वेळानंतर या कारला लागलेली आग विझवण्यात आली, तर या आगीत कोणालाही इजा झालेली नाही. पुण्याच्या चांदणी चौक परिसरात इनोव्हा गाडीला आग लागली आहे. आगीत गाडी पूर्णतः जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसीमध्ये टायर कंपनीतील टायरला आग लागली आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीजी कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात टायर जळून खाक झालेत. अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. सांगली कवठे महाकाळ इथं भयंकर अपघात झालाय. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरलेत. घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सनं जाऊन मयत व्यक्तीचे रस्त्यावरील तुकडे गोळा केलेत. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्यानं पुढील तपास सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पित्यासह भाच्यानं केलेल्या बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू झालाय. पित्यासह भाच्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा घातल्यानं मारहाण करण्यात आली. अमरावतीच्या इरविन चौकातल्या स्पा सेंटरवर काही नागरिकांनी धाड टाकली आहे. या धाडीनंतर स्पा सेंटरमध्ये देहविक्री सुरू असल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. केटरिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून 2 मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलंय. वेदांत नगर पोलिसांनी रात्री रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल किचन किंग हॉटेलवर छापा मारत 2 तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणात वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंगोलीत कौटुंबिक वादातून पत्नीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नीला विहिरीत वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीतील लॉजवर सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. शिवाय 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघात आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ, एवढंच नव्हे तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीवर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देतील असं पंकजा मुंडे म्हणाल्या. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटी लावण्याची मागणी राज्यात सर्वात आधी आपणच केली होती असंही पंकजा म्हणाल्या. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर बैठका होणार असून ते पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मला आनंदच होईल असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय. त्यामुळे पुन्हा पवार एकत्र येणार का या चर्चा रंगू लागल्या आहेत. यापुढे मंत्र्यांना खासगी सचिव स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या करण्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. बहुधा अनेकदा मंत्री अडचणीत येण्याची खासगी सचिव कारणीभूत असल्याचं दिसून आलंय. याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर पावलं उचलली. शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना ताब्यात घेतलंय. शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं. त्यामुळे गटबाजीतून किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळते. ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून आता झुंपण्याची शक्यता आहे. भाजपनंही ठाण्याच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय. गणेश नाईकांच्या रूपानं त्यांनी दावा केल्याचं माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे की नाईक ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मंत्री संजय शिरसाट ऍक्टिव्ह मोडवर आले असून चांगली कामं करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. निधी लॅप्स होणार नाहीत, अखर्चित राहणार नाहीत अशी खात्री शिरसाटांनी बोलून दाखवली आहे. समाज कल्याण विभागातल्या ज्या चष्म्यातून पाहिलं जातं तो चष्मा बदलण्याची वेळ आल्याचं वक्तव्य शिरसाटांनी केलंय. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी अचानक भेट दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्यानं प्रशासनाची आणि डॉक्टरांची तारांबळ उडाली आहे. रुग्णालयातील अनेक सुविधांसंदर्भात यावेळी आंबेडकरांनी जाब विचारलाय. नव्या लाडक्या बहिणींना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तारीख वाढवायची की नाही याबाबत मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या बहिणींनी अर्ज दाखल केलेला नाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या परिवहन मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईकांनी एसटी बसनं प्रवास केलाय. पनवेल आगारातील सोयीसुविधांची पाहणी केल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत सूचना दिल्यात. आगारातील स्वच्छता, प्रवाशांची गैरसोय, तिकीट काउंटरची संख्या वाढवण्याच्या सूचना देत पनवेल आगार प्रमुखाची कानउघडणी केली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. महायुतीच्या सरकारमध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी असून ही जबाबदारी आपण निश्चितपणे यशस्वी पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल आलाय. त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीमध्ये समोर आलंय. हे औषध विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलं होतं. अन्न आणि औषध प्रशासनानं 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केलेत. नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांची 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे. तर त्याची पत्नी साक्षी गवळीनं मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. शेगावमधल्या सलूनमधून नराधम विशाल गवळीला बेड्या ठोकण्यात आल्यात. या सलूनमधलं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलं. विशाल गवळीनं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी काढली होती. शेगाव पोलिसांनी झडप घालत विशाल गवळीला सलून दुकानातूनच अटक केली. कल्याण प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच कल्याणचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश देण्यात आले. कल्याण हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या लाडक्या मुलाचा मतदारसंघ आहे. त्यांनी वेगळा संसार मांडल्यापासून परिसरात महिला अत्याचार, दरोडे, बलात्कार यांचं प्रमाण वाढलंय असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं हादरलाय. हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली. घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले. लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसांनाच 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आल्या. चॉकलेटचं आमिष दाखवून या चिमुरडीला सचिन सस्तेनं आडोशाला नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं पालकांना ही गोष्ट सांगितल्यानंतर पोलिसाला अटक करण्यात आली आहे. नाशकात पुस्तक खरेदी करताना पुस्तक खाली जमिनीवर पडल्यानं 8 वर्षाच्या चिमुकल्याला दुकानदारानं मारहाण केली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांना दुकानदारानं साथीदारांसह मारहाण केली. प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसईत मुलाच्या अंगावर गाडी चढवून चालक फरार झालाय. वालिवमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली होती. त्याचवेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकानं या मुलाकडे पाहिलं नाही. बेदरकारपणे कार चालवत मुलाच्या अंगावरून गाडी नेली. या मुलाच्या डोक्याला, हाताला दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. शेतात गुरं चारण्यावरून 2 गटात हाणामारी झाली असून 8 जण जखमी झालेत. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या कळमसरमधील ही घटना आहे. जखमींमधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हिंदू सणांच्या वेळी श्रीरामाचा पोशाख करून का जात नाहीत असा प्रश्न विचारत झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला सांताक्लॉजचे कपडे काढायला लावण्यात आले. हा प्रकार इंदोरमध्ये घडलाय. राज्यात पुढील 3 वर्षात विजेचे दर कमी होतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. ते नागपुरात बोलत होते. उद्योगांसह सर्व श्रेणींचे विजेचे दर स्वस्त व्हावेत अशी व्यवस्था केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.
सिंधुदुर्गात विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा भरणा नियमित न करणाऱ्या ग्राहकांना महावितरणानं झटका दिला. 645 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. जिल्ह्यात 75,193 ग्राहकांकडे 33,60,00,000 रुपयांची थकबाकी झाली आहे. यवतमाळच्या महागावातील वागद इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत धडक देत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षकांची मागणी आता केली जाते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बस आगारात बस फेऱ्या उशिरा होत असल्यानं विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ होतीये. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानकात बस रोको आंदोलन करत नियमित बसेस सोडण्याची मागणी केली आहे. सोलापूर तालुक्यात संविधान संरक्षण समितीकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. देशात होत असलेल्या संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान थांबवण्याची मागणी मोर्चात करण्यात आली. यावेळी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनही पाठवण्यात आलंय. पुण्यातील मुळामुठा नदीत प्रदूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झालाय. पालिकेनं या ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवलेत. दूषित पाणी कुठून आलंय याचा शोध सुरू आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील पान चिंचोली गावात चक्क रुग्णालयाला टाळं ठोकून डॉक्टर रजेवर गेलेत. ख्रिसमसच्या सुट्टीनं रुग्णालय बंद असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे अशा कामचुकार डॉक्टरांवर तात्काळ कारवाईची मागणी होतीये. धाराशिव शहराच्या जवळ असलेल्या हातलाई देवी मंदिर परिसरातील कठड्याचं अज्ञातानं मोठे नुकसान केलंय. पर्यटक भाविकांना बसण्यासाठी बनवलेल्या कट्ट्याची तोडफोड करण्यात आली असून नासधूस करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याबाबत सरकारचा विचार सध्या सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मंत्री संजय शिरसाट यांनी स्मारकाची पाहणी केली आहे. नवीन वर्षात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मालवणच्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाते. त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून तब्बल 60 फूट उंच पुतळा उभारण्यात येतोय. त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलंय. 20 कोटी रुपयांची निविदाही यासाठी काढण्यात आली आहे. नवीन वर्षात विमान प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवासी 7 किलो वजनाची केवळ एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकते. पुणे रेल्वे विभागातून 8 महिन्यात 4,36,00,000 प्रवाशांचा रेल्वेनं प्रवास सुरू झालाय. पुणे विभागातून देशभरात जाण्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास केला. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात 60% वाढ पाहायला मिळाली आहे. मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त असतील. राहुल कर्डिले यांची नाशिक पालिका आयुक्त पदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 3 दिवसांपूर्वी कर्डिले यांची आयुक्तपदी बदली झाली होती. मनीषा खत्री यांच्या आयुक्त पदासाठी जोरदार लॉबिंग झाल्याची माहिती मिळते. बँक खात्याचे केवायसी झालेले नाहीत अशांच्या पेन्शन्स बंद होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन डीबीटीद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे. मात्र ज्यांचं केवायसी होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही. अमरावतीच्या करीना थापाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय. एका आगीच्या दुर्घटनेत करीनानं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवलं होतं. या शौर्याबद्दल हा गौरव करण्यात आलाय. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं सध्या कोकणात दाखल होत आहेत. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिसतेय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल होत आहेत. बातमी राजगुरुनगरमधून येते. राजगुरुनगर शहरात परप्रांतीय नराधमानं 2 अल्पवयीन मुलींची हत्या केल्याच्या घटनेनं सध्या वातावरण चांगलंच तापलंय. राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलीच्या फोटोला हार घालून आंदोलन करण्यात येतंय. आता सध्या तिथं तहसीलदार पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरलाय. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आंदोलनस्थळी सध्या पोहोचलेत. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधलाय. तहसीलदार ज्योती देवरे या देखील आता आंदोलनस्थळी पोहोचल्याचं पाहायला मिळतं. तेही आंदोलकांशी संवाद साधतायत.
राजगुरुनगरमधील 2 मुलींच्या हत्येचं हे प्रकरण आहे. तहसीलदार आता घटनास्थळी रवाना झाले आहेत. पोलीस अधीक्षकही तिथे उपस्थित आहेत. सध्या चर्चा केली जाते, संवाद साधला जातोय संतप्त आंदोलकांसोबत. तहसीलदार संवाद साधतायत. कोकण सध्या पर्यटकांनी फुलून गेले. रत्नागिरीतील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. गोव्यानंतर सर्वाधिक पसंती कोकणालाच दिसते. सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेत प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 5 जानेवारी नंतर पुन्हा घाट रस्त्यावरील संरक्षक जाळ्या लावण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्यात आली आहे. राज शिष्टाचार संबंधी अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता इतरांसाठी व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. रांगेतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनानं निर्णय घेतलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी वाढल्यानं दर्शनासाठी 3 ते 4 तास लागत आहेत. मुखदर्शनाची रांग मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर पोहोचली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मला आनंद होईल असं विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलं आणि त्यामुळे पुन्हा पवार काका पुतण्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसाला भेट घेतली होती. त्यावेळी पुन्हा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता हसन मुश्रीफांनीच हे विधान केल्यानं पवार काका पुतण्या एकत्र येणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येण्यासंदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत असते. तर काय वाटतं? त्यांची काही मला माहिती नाही. ते झालं तर फार मोठा मला आनंद होईल.